आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्याला पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पुण्यात जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे। याशिवाय पुणे शहरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत। यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे। या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही प्रमुख राजकीय पक्षांचे नेते सुद्धा उपस्थित असतील। या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी मेट्रोला सुद्धा हिरवा झेंडा दाखवतील, तसंच विविध विकास कामांचं उद्घाटन आणि काही विकास कामांची पायाभरणी सुद्धा होईल। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या 1280 घरं आणि पुणे पालिकेच्या हद्दीतल्या 2680 घरांचं लोकार्पण सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा कसा असेल त्यावर एक धावती नजर टाकूयात। सकाळी 10:30 वाजता पंतप्रधानांचं पुणे विमानतळावर आगमन होईल। सकाळी 10:45 एका हेलिकॉप्टरनं ते शिवाजीनगरपर्यंत प्रवास करतील। सकाळी 11 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतील, पूजा करतील। सकाळी 11:45 वाजता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम असेल। दुपारी 12:45 मेट्रोच्या विस्तारित मार्गाला ते हिरवा झेंडा दाखवतील। पुणे भुयारी मेट्रो ही प्रवासी सेवा उद्यापासून पुणेकरांसाठी खुली होते। पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या भुयारी मार्गिका सेवेचं लोकार्पण होत आहे। त्याच भुयारी मेट्रोमधून आम्ही सिव्हिल कोर्ट ते शिवाजीनगर स्टेशन असा प्रवास केला। पुणे मेट्रोचे दर कसे आहेत ते आपण पाहतोय। पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट 30 रुपये दर असणार आहे। वनाज ते रुबी हॉल 25 रुपये। पुढे पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट 30 रुपये तिकीट असेल। वनाज ते पिंपरी चिंचवड 35 रुपये तिकीट असेल। रुबी हॉल ते पिंपरी चिंचवड 30 रुपये तिकीट असेल। वनाज ते डेक्कन जिमखाना किंवा संभाजी उद्यान हे 20 रुपये तिकीट असेल। वनाज ते शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट रेल्वे स्टेशन पर्यंत 25 रुपये तिकीट असेल। तर रुबी हॉल ते शिवाजीनगर फक्त 15 रुपयात तुम्हाला प्रवास करता येऊ शकतो। रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा रूट आहे। याचं तिकीट असणार 20 रुपये। पिंपरी चिंचवड ते PMC आणि पुणे रेल्वे स्टेशनचं तिकीट असणार आहे 30 रुपये। पदवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या तिकिटात 30% सवलत असेल, म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा यात सवलत असेल। शनिवार रविवार सगळ्यांना तुर्तास तरी सरसकट 30% सवलत असेल। तर कार्ड तुम्ही जर का केलं, म्हणजे स्मार्ट कार्ड काढलं आणि ते कार्यान्वित केलं तर 10% सरसकट सवलत मिळणार आहे। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरून महाविकास आघाडीत मात्र असंतोष निर्माण झाल्याचं कळतं। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्यामुळे आघाडीतले नेते नाराज आहेत आणि ही नाराजी महाविकास आघाडीच्या मुळावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी निर्माण झाली आहे। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला। मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे धाबे दण आणलेत। धास्तावलेल्या काँग्रेसचे नेते या विषयावर राहुल गांधींसोबत चर्चा करणार आहेत, तर ठाकरे गटामध्येही या विषयावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे। कोणी निमंत्रण दिलं, कोण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, तर प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार। आता आमंत्रण दिलं असेल ते खरं असेल तर ते राहतील, जी मंडळी दिली असेल। कुणी कार्यक्रमाला जावं याबद्दल माझं काही मत नाही। कुणी उपस्थित राहील त्यांचा वैयक्तिक प्रश्न।
महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या तिढ्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना टोले लगावण्याची आयती संधी साधून घेतली. शरद पवार नेहमीच उपस्थित असतात मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला. शरद पवारचा राष्ट्रवादी पक्ष हा त्यांचा आहे. त्यांनी कुठं जावं कुठं नाही जावं हे महाविकास आघाडी ठरवू शकत नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अविश्वास निर्माण झाल्यानं आमदार रोहित पवारांनी किल्ला लढवला. राज्यातील सत्ता नाट्याच्या आधीच हा पुरस्कार जाहीर झाला होता. याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं. हा एका संस्थेनं आयोजित केलेला कार्यक्रम असल्यानं त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असं आवाहन रोहित पवारांनी केलं. आदरणीय पवार साहेब उद्या एकाच व्यासपीठावर ज्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब येतात ते जर गेले तर मला असं वाटतं की कुणी त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. पवार साहेबांचा आजपर्यंतचा जो काही राजकीय सामाजिक प्रवास बघितला तर कधीही त्यांनी समाजकारण आणि राजकारण याला मिक्स केलेलं नाही. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र आता त्यांच्या नावानं देण्यात येणाऱ्या पुरस्कारावरून महाविकास आघाडीत असंतोष निर्माण झालाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. विनोद राठोडसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीसह निवडणुका जिंकण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. आणि त्याच अनुषंगानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचा प्रचार करतील असा दावा केला होता. पण आता बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी असलेले मित्रपक्षाचे नेतेच एकमेकांना मस्त चिमटे काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. बावनकुळ्यांना जे आहे आता सगळंच काय पुढचं दिसतंय. काय बावनकुळे पंडित कधीपासून झाले मला काही कळत नाही. अजयदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार. अजितदादाबद्दल एवढंच बोललो आहे. छगन भुजबळ साहेबांनी समजून घेतलं पाहिजे की जेव्हा महायुती होतं तेव्हा आमच्याही सीटवर जेव्हा आम्ही सीट उभ्या करू तेव्हा महायुतीचे सर्व लोक प्रचाराला येतील. जेव्हा महायुतीमध्ये भुजबळ साहेब उभे राहतील आम्ही सर्व लोक त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. त्याच्यामुळं बोलण्याचं जरा एकदा समजून घेतलं पाहिजे. विपर्यास कुणीही करू नये. तिकडे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता असं सत्ताधाऱ्यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आलं होतं. मात्र आता हा विस्तार अधिवेशनाच्या आधी झाला नाही तर कदाचित अधिवेशनाच्या नंतर होईल असं सूत्र ठामपणे सांगू लागलेत. राज्यातील शिंदे सरकारचा लवकरच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. खरं तर पावसाळी अधिवेशनापूर्वीच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. पण अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार काही झालाच नाही. आता पावसाळी अधिवेशनाच्या नंतर विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री आणि मंत्रिमंडळ विस्तार कारण आता अनेक जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नसतात. मला हे बघा असं आहे की लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पालकमंत्री पदे सुद्धा वाटली जातील याची मला खात्री आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री अशा एकूण 12 मंत्रिपदावर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये सत्ताधारी तिन्ही घटक पक्षांना समसमान मंत्रिपदं दिली जातील असं बोललं जातं. तर 2 मंत्रिपदं रिक्त ठेवली जाऊ शकतात. राज्यात पुन्हा एकदा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिंदे फडणवीस सरकारचा चौथा, शिंदे फडणवीस आणि पवार सरकारचा दुसरा शपथविधी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. पण असं होत असलं तरी 2 मंत्रिपदे जी आहेत ते रिक्त ठेवली जाणार आहेत. यामुळेच आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. कारण का शिंदे फडणवीस पवार सरकारमध्ये इतर कोणत्या पक्षातील आमदार पुन्हा प्रवेश करतील का आणि त्याच आमदारांना ही मंत्रिपदे दिली जातील का यावरून आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. खरं तर सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील इच्छुक आमदार गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेत. मात्र काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी थेट सरकारमध्ये एंट्री घेतली. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांना संधीच मिळाली नाही.
पण आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यानं इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दौऱ्याच्या आधी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार एकत्रितपणे महाराष्ट्र पिंजून काढतील असं कळतं. महायुतीच्या विरोधात हा दोघांचाही एकत्रित दौरा असणार आहे. वळूयात पुढच्या एका थरारक बातमीकडे. जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली. चेतन कुमार नावाच्या RPF जवानानं आपल्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांसह 4 जणांना ठार केलाय. यामध्ये 3 रेल्वे प्रवाशांचाही समावेश आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. धावत्या रेल्वेत बेछूट गोळीबार. RPF जवानाकडून गोळीबार. गोळीबारात ASI सह 4 मृत्यू. सोमवारी पहाटे गोळीबाराच्या आवाजानं जयपूर मुंबई एक्सप्रेस हादरून गेली. रेल्वेतील प्रवासी गाढ झोपेत असताना गोळीबाराची ही घटना घडली. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास RPF जवान चेतन कुमार यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक टिकाराम मीणा यांना गोळी झाडून ठार केलं. रेल्वेच्या B5 बोगीत ही गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपी ने अपनी सर्विस राइफल AK-47 से फायरिंग की थी. यानी आप समझ सकते हैं कि चलती ट्रेन में AK-47 से फायरिंग हो रही है. टिकाराम मीणा यांना ठार केल्यानंतर आरोपी चेतन कुमार रेल्वे डब्यातील प्रवाशांकडे वळला. त्यानं B4 आणि S6 या डब्यातील प्रवाशांना गोळीचा निशाणा बनवलं. आरोपीनं केलेल्या गोळीबारात ASI मीणा यांच्यासह 4 जण ठार झाले. आरोपी ने सारे विक्टिम्स का पीछा किया. पीछा करने के बाद वो वहां तक पहुंचता है और पहुंचने के बाद अपनी सरकारी राइफल AK-47 से ताबड़तोड़ फायरिंग करता है. गोळीबार केल्यानंतर आरोपी चेतन कुमारनं चेन ओढून रेल्वे थांबवली. दहिसर आणि मीरा रोडच्या दरम्यान रेल्वे थांबल्यावर पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न केला. मात्र भाईंदरच्या RPF जवानांनी त्याला अटक केली. चेतन सिंग याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. चेतन सिंग बरोबर जे एक कर्मचारीचा आता मृत्यू झाला, उरलेले 2 कर्मचारी आहेत त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. जे पॅन्ट्रीमधले जे कर्मचारी होते किंवा रेल्वेचे इतर कर्मचारी होते त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. आरोपी चेतन कुमार RPFच्या एस्कॉर्ट पथकात तैनात होता. त्यानं एकूण 12 राऊंड फायर केल्याचं बोललं जात आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी त्याची गुजरातहून लोअर परळच्या RPF दलात बदली करण्यात आली होती. तो तापट स्वभावाचा असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक टिकाराम मीणा यांच्याशी त्याचा वाद झाल्याचं बोललं जात आहे. पण त्यानं हे कृत्य का केलं हे अजून उघड झालं नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे संभाजी भिडे यांच्या अडचणींमध्ये काहीशी वाढ झाली. कारण राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्याचं ठरवलं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी CRP कलम नुसार संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप तपासणी केली जाणार असून भिडे यांच्या आवाजाचे सॅम्पल्ससुद्धा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील अशी माहिती समोर येते. हा गुन्हा जो दाखल झालेला आहे श्री संभाजी भिडे आणि इतर सर्व साथीदार यांना आता जे आहे कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी CRPCच्या 41 कलमप्रमाणे नोटिसेस बजावण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि लवकरच त्यांना नोटिसेस तामील होऊन पुढच्या तपासाच्या अनुषंगाने जे आहेत आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी कारवाई करीत आहेत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं निर्घृण हत्याकांड महाराष्ट्रातली जनता अद्याप विसरलेली नाही. मात्र काही समाजकंटक आता तुमचा दाभोलकर करू अशी धमकी देऊ लागलेत. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना संभाजी भिडे समर्थकानं तुमचा दाभोलकर करू अशी धमकी दिली. ट्विटरवर आमदार यशोमती ठाकूर यांना संभाजी भिडेंचा समर्थक कैलास सूर्यवंशी यानं तुमचा दाभोळकर करू अशी धमकी दिली.
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या ट्विटरवर कैलास सूर्यवंशीनं रिप्लाय केला. दाभोळकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये पाठवला, टराटरा फाडून टाकला, हरामखोर कोण आहे बाई स्पष्ट करा, अशी भीती निर्माण करणारा रिप्लाय सूर्यवंशीने केला. तर दुसऱ्या ट्विटमध्ये दाभोळकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये पाठवला, धारकरी कोथळे बाहेर काढतो हे लक्षात असू द्या, अशी थेट धमकी यशोमती ठाकूर यांना देण्यात आली. त्यामुळे जीवाला धोका झाल्यास गृहविभाग जबाबदार राहील असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय. महात्मा गांधींना तुम्ही काही बोलाल आणि आम्ही ते सहन करायचं, महात्मा ज्योतिबांना तुम्ही काही बोलाल आम्ही ते सहन करायचं, आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंना तुम्ही काही बोलाल आम्ही ते सहन करायचं. आणि हे काय, माझ्या जीवाला जर काही झालं तर ह्याला जबाबदार होम डिपार्टमेंट राहील हे नक्की, याला जबाबदार हे सरकार राहतील हे नक्की. आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देण्यात आली असली तरी त्यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं धरले. भिडेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनात भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांना अटक करत नाहीये तर का त्यांना थांबवत नाहीये, आम्हाला धमक्या येतात, त्यांना प्रोटेक्शन मिळत आहे, धमक्या आम्हाला आहेत, प्रोटेक्शन त्यांना आहे, त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होऊ देत आहेत. या गोष्टीचा निषेधच आहे बाबांनो, काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. आमदार यशोमती ठाकूर यांना तुमचा दाभोळकर करू अशी धमकी देणाऱ्या कैलास सूर्यवंशीच्या विरोधात पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पावसाळा म्हटलं ना की पर्यटकांसाठी नेहमीच पर्वणी असते. पर्यटकांचे पाय आपोआप निसर्गरम्य ठिकाणी वळतात, पावसात भिजायला, झऱ्यांचा आनंद घ्यायला. मात्र पर्यटनस्थळी बेशिस्त पर्यटकांची सुद्धा काही कमतरता नसते. अशा हुल्लडबाजांच्यामुळे पर्यटनस्थळी अनेकदा असुरक्षिततेची भावना बाकीच्यांमध्ये निर्माण होते. नाशिकमध्ये अशा हुल्लडबाजांना सुरक्षा रक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली. नाशिकमधल्या काही पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना वनविभागाच्या सुरक्षा रक्षकानं चोप दिला. त्र्यंबकेश्वर घोटी मार्गावरच्या पाहिणे गावाजवळ दुपारी 4 वाजता ही घटना घडली.